नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? छान, व्हेरी गुड. बघा, आज आपण केंद्र शासित प्रदेश बघणार आहोत. काय केंद्र शासित प्रदेश असतात भारतामध्ये, घटक राज्य असतात मध्ये. बघा, घटक राज्य असतात, केंद्र शासित प्रदेश पण असतात. आता केंद्र शासित प्रदेश म्हणजे काय किंवा आपण किती आहेत ते बघणार आहोत आणि केंद्र शासित प्रदेश कसे ओळखले पाहिजे किंवा त्याचे ट्रिक्स काय आहे ते आपण आज बघणार आहोत. शिकायचे तुम्हाला? हो. बघा, आता बघा, केंद्र शासित प्रदेश. बघा, आता केंद्र शासित प्रदेश आहेत. अगोदर 7 होते, आता झालेले आहेत 9. बघा, तर केंद्र प्रदेश 9 आणि ते कसं पाठ करायला पाहिजे किंवा कसं ओळखलं पाहिजे आपण, त्याचे एक ट्रिक्स आहे. त्याचे ट्रिक्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. चालेल? बघा, ते ट्रिक सांगतो या अगोदर. दादी आप जल्दी चलो. बघा, दादी आप जल्दी चलो हे वाक्य मी जर पाठ केलं, हे जे वाक्य दिलेले आहे तुम्हाला, हे जे सेंटेन्स दिलं बाळांनो, केंद्रशासित प्रदेश पाठ करायचे असते किंवा लक्षात ठेवायचे असते, ते हे एकच वाक्य पाठ करायचं. सगळे केंद्रशासित प्रदेश म्हणजे पाठ होते. 9च्या 9 केंद्रशासित प्रदेश याच्यामध्ये आहेत. तर कसे आहेत आपण बघणार आहोत. बरोबर आहे? बघा, तर मग दादी आप जल्दी चलो. दादी कोणाला म्हणतो आपण? दादी हा शब्द प्रयोग कोणाला करतो आपण? म्हणजे आपले जे वयोवृद्ध जे असतात, आपली आजी असेल, बरोबर आहे, हिंदीमध्ये आपण त्यांना तसं म्हणू शकतो दादी, किंवा आपली जी पणजी असतात त्यांना आपण दादी परदादी असं म्हणतो. बरोबर आहे का? बघा, केंद्र प्रदेश आपल्याला शिकायचं आहे. दादी आप जल्दी चलो हे वाक्य पाठ करायचे, तुम्हाला लर्न करायचं आहे. तर तुम्हाला काय येईल, केंद्र शासित प्रदेश कसे ओळखायचे तुम्हाला लगेच लक्षात येईल. ओके, तर आपण काय करू, आता लिहून घेऊ. बघा, दी. ओके, दा म्हणजेच काय? दादरा नगर हवेली. हे केंद्रशासित प्रदेश बाळांनो, म्हणजे केंद्राच्या आधिपत्याखाली तो असतो, दादरा नगर हवेली. ओके, त्यानंतर बघा, लक्ष द्या इकडे, दादरा नगर हवेली. आता दी पासून बघा, नाही नंतर बघू आपण, हे इथे येईल ना तेव्हा आपण बघू. बघा, नंतर काय, दमन दीव. दमन व दीव. दिल्ली पण बरोबर आहे, आपण सिरियल जाऊ. ओके, आता नंतर काय आहे, प. ओके, 5वं घेऊया, ज. 6वं ल. ओके, इथपर्यंत येते. हा, बघा, दादरा नगर हवेली. नंतर दमन व दीव. आता आ पासून आपण बघूया, अंदमान. काय? अंदमान. आता प पासून आपल्याला काय घेता येईल बघा, पॉंडिचेरी. पॉंडिचेरी. ओके, त्यानंतर ज पासून आपल्याला काय घेता बाळांनो, जम्मू काश्मीर. आता जम्मू काश्मीर अगोदर हे राज्य होतं, त्याला केंद्राचा दर्जा देण्यात आला, केंद्रशासित प्रदेश झाला तो आता. ओके, याच्या अगोदर म्हणजे केंद्रशासित प्रदेश होण्याच्या अगोदर तो एक राज्य होता, घटक राज्य, त्याला केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेला आहे. आता ल बघा, लक्षद्वीप. ल पासून लक्षद्वीप. ओके, आता 7वं बघूया आपण, आता इथं आपण दी लिहू. ओके, 8वं काय, च. आणि 9 काय होतं आपलं लो. आता बघा दी पासून काय
दिल्ली. कोणी सांगितलं दिल्ली? व्हेरी गुड, मयूरनं. च पासून चंदीगड. आणि ल पासून आता काय राहिलं सांगा बरं मला. ल पासून लक्षद्वीप झालेला आहे. आता लडाख हा पण नवीन झालेला आहे बघा. लडाख बघा. दा पासून दादर नगर हवेली, ती पासून दमन दीव, आ पासून अंदमान, प पासून पॉंडिचेरी, ज पासून जम्मू काश्मीर, ल पासून लक्षद्वीप, दी पासून दिल्ली, च या शब्दापासून चंदीगड, ल पासून आपल्याला लडाख हा शब्द मिळाला. म्हणजे हे जर वाक्य आपण पाठांतर केलं तर आपल्याला काय मिळतं बाळांनो? केंद्रशासित प्रदेश आपल्याला तयार करण्याचा तो आपल्याला माहिती होता. दादी आप जल्दी चलो हा शब्दपाठ केला की आपल्याला पूर्ण 9च्या 9 केंद्रशासित प्रदेश माहिती होता. ओके, धन्यवाद.